जेव्हा मन शांत होत नाही, जेव्हा संकटांच्या गर्जना मनात वादळ निर्माण करतात, तेव्हा एकच स्मरण मनाला आधार देतं. स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत त्या परमदत्तावतारी महापुरुषांची कथा आणि त्या दिव्य ग्रंथाची, श्री गुरुचरित्र, ज्याचं वाचन केल्याने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो. स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की भक्तीने ओठ थरथरतात आणि हृदय शांत होतं. अक्कलकोटमध्ये प्रकटलेल्या या अवतारी पुरुषाने अनेकांना संकटातून बाहेर काढलं आणि फक्त एकच आश्वासन दिलं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचा दत्त संप्रदायाशी गाढ संबंध आहे. त्यांचा आद्य रूप म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नारसिंह सरस्वती, ज्यांच्या जीवनाचा ग्रंथ म्हणजेच श्री गुरुचरित्र. या पवित्र ग्रंथाचे वाचन केल्याने पापांचं क्षालन होतं, कर्मशुद्धी होते आणि मनोबल वाढतं. ज्याचं आयुष्य संकटांनी भरलेलं आहे, त्याने फक्त एक संकल्प घ्यावा. 7 दिवस श्री गुरुचरित्राचं पारायण करा आणि अनुभवा परमकृपा. श्री गुरुचरित्र म्हणजे फक्त एक ग्रंथ नाही, तर ते आहे परमात्म्याशी जोडणारा सेतू. स्वामी समर्थ हे त्याचंच जिवंत रूप. आजपासून एक संकल्प घ्या, दररोज काही क्षण गुरुचरणामध्ये घालवा. विश्वास ठेवा, कृपा नक्की होईल. जय गुरुदेव, जय दत्तात्रेय, जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.